शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला। कारच्या डिकीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडला। मृतदेह ताब्यात घेण्यास अशोक धोडींच्या मुलाचा नकार। भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो। महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासून भूमिका। मात्र तरीही मला टार्गेट केलं जातंय। भगवानगडावरून धनंजय मुंडेंचा आरोप। नामदेव शास्त्री हे संत कमी आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त आहेत। नामदेव शास्त्रींची भूमिका दुर्दैवी। दीपक केदारांची टीका। सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंब रविवारी नामदेव शास्त्रींची भेट घेणार। भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंब नामदेव शास्त्रींना भेटणार। बुट्ट्या गायकवाड प्रकरणात सुरेश धसांना अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी। तर टॉम एंड जेरी कार्यक्रम पाहणं मी सोडून दिले, सुरेश धसांचा टोला। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे देण्याची शक्यता। गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न। तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार, सूत्रांची माहिती। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नांचं प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना। दरेकरांच्या आरोपांनंतर राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। 5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईतील SLK पूर्व, H पूर्व आणि G उत्तर विभागातील पाणी पुरवठा बंद राहणार। नवीन जलवाहिनी सुरू करण्यासाठी 30 तास पाणी पुरवठा बंद असेल। पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये कोलायचे विषाणू आढळले। पुणे महापालिकेनं केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर।